जाते मन जाते मन दर्शन दे जाते दर्शन दे जाते 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 ऐसा जाती शुद्ध भाव ऐसा जाती शुद्ध भाव अत पावनावृत्ती अत पावनावृत्ती पावनावृत्ती अवघ्यांचा करुणी मेळा अवघ्यांचा करुणी मेळा तुझ डोळा रोखिले तुझ डोळा रोखिले डोळा रोखिले डोळा रोखिले ऐसा जाती शुद्ध भाव ऐसा जाती शुद्ध भाव अत पावनावृत्ती अत पावनावृत्ती 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 तुका म्हणे तुझ आड तुका म्हणे तुझ आड तुका म्हणे तुझ आड तुका म्हणे तुझ आड लपुणी कोड दावी देवा लपुणी कोड दावी देवा लपुणी कोड दावी देवा लपुणी कोड दावी देवा ऐसा जाते शुद्ध भाव ऐसा जाती शुद्ध भाव ऐसा जाती शुद्ध भाव ऐसा जाती शुद्ध भाव अत पावनावृत्ती अत पावनावृत्ती 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोज तासातील जगद्गुरु तुकोबाराय गाथ्यातील जेवढीकरांच्या पटीप्रमाणे 327व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात अशा स्वरूपाची ती मागणी आहे की तुझ्यावरी ज्याचे म्हणत दर्शन देतात एवढंच मागायचं. भगवंता तुझ्यावर ज्यांचं मन आहे आणि त्याचं दर्शन मला हवं आणि मग त्याचं दर्शन झालं की मग ते स्वरूप बसायचे असा करता. दर्शन होणे अभिन्न राहणे एकच. संताचं दर्शन झालं की संतापासून माणूस अभिन्न झाला. अभिन्न म्हणजे कळलं का? संतच झाला. संताचं दर्शन झालं का आपणासारखे तरी तात्काळ नाही काळ वेळ तयार आहे. माणूस संतच बनतो आणि मग देव आणि संत एकच असतात. मग माणूस देव स्वरूपच झाला ना. संत स्वरूप झाला म्हणजे देव स्वरूप झाला असा त्यातला अर्थ आहे. म्हणून याला म्हणतात की हे अनन्या चिंतन. देव व्हायचे तुकोबारायांना अभंगाच्या माध्यमातून त्यांना देव व्हायचे असं लक्षात येते. तरी पण त्यांना मला संताचं दर्शन दे म्हणून असं त्यांनी उच्चारले. याचा अर्थ ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती हवी आहे त्यांना असा त्यातला अर्थ. आता त्या संताचं कसं स्वरूप आहे काय करतात ते क्रिया तर ते म्हणले कैसा जाती शुद्ध भाव. कशी त्यांची जात शुद्ध आहे भावही शुद्ध आहे. जातही शुद्ध आहे भावही शुद्ध आहे. पुढे हात पावनावृत्ती. त्यांना हातही नाही पायही नाही आणि वृत्ती नाही. याचा अर्थ त्यांचे हात इतर कामासाठी नाही त्यांचे पाय इतर कामासाठी नाही आणि त्यांची वृत्ती इतर विषयाचं चिंतन करण्यासाठी नाही. हा त्यातला अर्थ लक्षात आलं. हात पावना वृत्ती. आता ते कैसा जाती शुद्ध भाव. मग जाती शुद्ध आहे त्यांची तर ते म्हणजे मग जाती शुद्ध तर आपण असं म्हणतो की उच्चवर्णीय ब्राह्मण तो शुद्ध असं गृहीत धरतो नाही काय. दुसरा नंबर क्षत्रिय, तिसरा वैश्य, चौथा शूद्र आणि पाचवा अंत्य. जाती 4 सांगितल्या शास्त्रामध्ये पण हे 5वी एक जात सांगितली शास्त्रामध्ये ती खरं म्हणजे अंत्य. अंत्य म्हणजे अंत्य शेवटच्या जाती जन्मलेले
असा त्या शब्दाचा अर्थ होतो. त्याला अनामिकही म्हणतात. त्याला अनामिक, ज्यांचं नाव घेऊ नये. अनामिक, अ म्हणजे नावाचा अभाव, म्हणजे त्यांचं नाव जरी घेतलं त्या लोकांचं तरी पाप लागते, दोष लागतो. म्हणून त्यांचं काय त्यांना म्हणायचं? अनामिक. अशी एक जात आहे. तर ती जात अंत्यज, अनामिक या नावानं संबोधल्या जाते. असं आणि ब्राह्मण उच्च कुलातले, मग यांची जात शुद्ध आहे संतांची. तर संत काही काही ब्राह्मण कुळातही असतात, क्षत्रिय कुळामध्ये असतात, लोहार लोहार महार कुळात संत आहेत, होऊन गेले. इतर सगळ्याच मुसलमान वंशातही होऊन गेले. मग सगळ्या वंशातले संत आहेत, मग त्यांची जात शुद्ध असं. तर ते आपण जे जाती उच्चारतो म्हणतो हे ब्राह्मण आहे, क्षत्रिय वैश्य शूद्र, त्या जाती देहरा धरून हे देह ज्या जाती जन्माला त्या देहावर नाव पडले त्या जातीचा हा माणूस. बरोबर आहे ना? ही जात शरीराला जरी असेल, पांचभौतिक शरीराला, तरी मनाला जात आहे तुमची, अंतःकरणाला जात काय, त्याच्यातून पुन्हा स्वरूपाला जात काय, स्वरूपाची काय जाते सांगा. या खऱ्या जाती देहाची आहे का? दुसऱ्या देहापासून देह तयार झालेला असतो. एखादा मुसलमान आहे, मुसलमानाच्या देहापासून हे दुसरा देह मिळाला, मुसलमानाचा देह. इतकं क्षत्रियाच्या देहापासून जन्माला क्षत्रियाचा देह. देहाचा जन्म होत असते, देहाचा जन्म होत आहे ना, देहाचा जन्म होते, अंतःकरणाचा नाही जन्म होत. अंतःकरणाचा जन्म कुठे सांगितलाय? अंतःकरणाचा नाही, मग स्वरूपाचा कुठे जन्म आहे? चैतन्याचा. चैतन्याचा भय मानिका अंतःकरणाचा जन्म आहे काय? हा आव मग ते आमर आहे की वर्ग आहे? मग चैतन्य मग ते फिरतय का राहते? जिथल्या तिथे स्थिर असतं, व्यापक असतं ते चैतन्य. जातही नाही नाही, त्या स्वरूपाला धरून हे बोलणे नाही. जात कोटी येतं फिरून या, अवघीची वायाने बोल. तुकाराम महाराज म्हणले कशाला धरून बोलले? स्वरूपाला. कधी कधी स्वरूपाला धरून बोलले, कधी देहाला धरून मी बोलले. आम्ही कुणबियाची मुलं तर आमचे कैसे खरे बोल. हे जे बोलले कोणाचं मूळ म्हणले आम्ही? कुणब्याचं. मग जन्म त्यांच्या चैतन्याचा जन्म कुणब्याच्या वंशात झाला का ह्या देहाचा जन्म कुणब्याच्या वंशात झाला? मग देहाला धरून जाते, देहा धरून हे सगळं देह, हात पाय डोळे कान नाक हे सगळे दिसायलेले स्थूल शरीर, हे सगळं आईच्या वडिलाच्या पोटातून जन्मलेलं असतं. त्या पोटातून म्हणल्यापेक्षा त्यांच्या रक्तापासून ते जन्मलेलं असतं. आणि त्या जडाचं कार्य जड, जडाचं कार्य जड आहे तो. जड देहापासून जड देह झाला. चैतन्याची उत्पत्ती शास्त्रात नाही सांगितलेली, वेदामध्ये शास्त्रामध्ये चैतन्य उपनिषदामध्ये चैतन्याची उत्पत्तीच नाही आहे असं सांगितलेले. मग जडाची उत्पत्ती जड देहाची ज्या देहापासून झालेली आहे, त्या देहापासून जन्मल्यामुळं त्या माणसाला ही ब्राह्मण कुळात जन्मला ब्राह्मण, त्या क्षत्रिय कुळात जन्मला क्षत्रिय. पण इतक्यानं नाही. खरं तर हे वर्ण सुद्धा, हे वर्ण जे पाळले भगवंतानं, भगवंतानं हे वर्ण पाळले असले तरी कर्मानुसार पाळले, कुळानुसार नाही पाळले त्यांनी. ते म्हणला नाही 4 वर्ण मी निर्माण केले, चातुर्वर्ण्य मया सृष्ट. या 4 वर्ण मी निर्माण केले. कुलकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विद्ये कर्तारमोवे. देव काय म्हणले? 4 वर्ण मया सृष्ट म्हणजे मी निर्माण केले. पण गुणकर्म विभागशः गुणानुसार कर्मानुसार. ज्या माणसात जसा गुण असेल, ज्या माणसाचं जे कर्म असेल त्या कर्मानुसार गुणानुसार ती जात पाळली, म्या वर्ण पाळले असे देव म्हणते. बरं, रस्य कर्तारमपि माम, त्याच्यासाठी मी करता झालो या वर्णाचा. वास्तविक मी करता नाही या वर्णाचा. गुण का जर सत्वगुण असेल पूर्णपणे 100%, कोणता गुण? सत्वगुण. आणि त्याचं कर्म वेदाला धरून अनुसरून असेल, वेदाला अनुसरून वेद सांगेल त्याप्रमाणे तो वागत असेल, आणि सत्वगुण ज्याच्या अंगात 100% असेल तो ब्राह्मण. तो ब्राह्मण. सत्वगुण 100% पाहिजे बरं का माणसात,
ते कोण्या जाती जन्माला घेऊन येणार नाही. पण 100% सत्वगुण असला तर ब्राह्मण तो होऊ शकतो आणि त्याचं कर्म वेदाला अनुसरून असलं पाहिजे. ते ब्राह्मण. अर्धा सत्वगुण आहे, अर्धा रजोगुण आहे आणि दोहीची मिसळ आहे शरीराच्या स्वभावामध्ये, त्याच्या स्वभावामध्ये, बघा शरीरामध्ये नाही, त्याच्यामध्ये स्वभावामध्ये दोन्हीची मिसळ आहे, रस आणि सत्व. तर ते क्षत्रिय आणि त्याचं कर्म हे लक्षात आलं की नाही, वेद बोधीतच असलं पाहिजे. वेद सांगेल त्याप्रमाणे त्यानं कर्म केलं पाहिजे, असा त्याचा अर्थ. आता रजोगुण अर्धा आणि तमोगुण अर्धा, या दोन्हीची मिसळ ज्याच्यात असेल तो वैश्य. लक्षात आलं, ते वैश्य जातील, त्याची जात वैश्याची, कोण्या खानदानी जन्माला घेणं देणं नाही, तशा स्वभावात असेल जर तर, आणि रजात्मक कर्म करीत असेल तर तो व्यापारी म्हणजे वैश्य. लक्षात आलं. आणि निखिल तमोगुणाचा स्वभाव असेल तमोगुण, हिंसा करणं, बोकडं कापणं, मांस मारणं, भांडण करणं, धिंगाणे करणं, झगडे करणं, लोकांचं लुटून खाणं, या अशा प्रकारची वृत्ती आणि त्याच्या स्वभावामध्ये आहे. म्हणजे सर्व कर्म तमोगुणाचेच. जसं वाघाचं कर्म तमोगुणाचंच आहे, वाघ, आणि त्याच्यामुळे त्यांना जन्म त्या तमोगुणी माणसाला जन्म तिकडं मिळते. आताच्या जन्मातले लोकांना भांडण करणारे, झगडे करणारे, मारणारे, हिंसा करणारे, हे चोऱ्या करणारे, मोकळं कापणारे, हे तिकडं जाते. तर पण या जन्माला वाघाच्या, सिंहाच्या, लांडग्याच्या अशा क्रूर योनीमध्ये त्या जन्माला देवच म्हणलायचे. स्वतः कृष्ण परमात्मा म्हणले, त्या आहाराचे निनारे तृणही देत अनुभवे, व्याघ्र वायशे व्याघ्र वर्षी काळवे करुणे घाली. आडवे नाम जंगलामध्ये, आडव म्हणजे अरण्य, अरण्यामध्ये व्याघ्र वर्षिक सर्प हे ते अशा आणि हिंसात्मक प्राण्याच्या पोटाला द्यायला मी तमोगुणाच्या माणसाला. आणि मग तमोगुणी माणसं असतील ते शूद्र, जे तमोगुणानं संपन्न असतील 100%, ते कोण? शूद्र. असे मग हे जाती गुण कर्मानुसार पाळल्यात की कुल परंपरेनं पाळल्यात? गुणानुसार कर्मानुसार जाती आहेत. कुल परंपरेनं धरल्या जात नाही परमार्थामध्ये, आणि त्या जातीची भगवंताला गरजही नाही. नाही नाही त्या जातीला ते मान्यता देत नाही. ब्राह्मणाचं पोरग आहे, दारू पिता असलं तरी मी त्याला जवळ घेतो असा देव म्हणतोय होय? हा, तसं असू द्या, त्यानं मला अभिषेक करावा माझा कोणाचा, त्याला वाटतंय होय? हा, असं शक्य आहे? ब्राह्मणाचं पोरग कसंही करते, माऊल बी खाते, हाटीवर जाते, मुंबईत काही आगावपणी करते, लाचून लुटून लोकांना खाते, आणि तसलं कुठं अभिषेकाला देवाला पडतंय होय ते? नाही 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 नाही, देवाला त्याची काय घेणे नाही. नाही, लोकाला काही पटल, लोक येडेत म्हणून पटल, लोक येडेत म्हणून पटल ना, पण खऱ्या शहाण्याला पटतोय हे ते. अहो, असा अनाचारी ब्राह्मण असल्यावर आणि सज्जन माणूस असल्यावर त्याच्या हाताने अभिषेक बी करणार नाही, कसं शक्य ते? आणि करू बी नाही ना. वास्तविक भगवंताचं नाव घ्यावं, देवाला तांब्या सोडा पाण्याचा, जरा अभिषेक. जन्मा माझी ब्राह्मणपणा, हा शास्त्र संपन्न, हा न करिता भगवत भजन, हा अचूक पठन तयार. बर, मग काय बघा दादा मारवी कोवली की नाही, बघा हनुमानराव त्याची ओळखी दादा वेद बोधित करणारा वागताय ते ब्राह्मण म्हणले, कळलं का? असं वागतंय तो ब्राह्मण. आणि जर ते भक्ती करीत नसेल तर अर्थ पण म्हणता याची, त्याला नरकाला जावंच लागते. ब्राह्मण तर असं काय होते? जर भगवंताची भक्ती करीत नसेल तर काय उपयोग आहे? म्हणून एका अभंगात तुकाराम महाराज म्हणले ना, काय अभक्त ब्राह्मण जवळ त्याचे तोंड काय ते रांड प्रसवले. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणले, अभक्त ब्राह्मण जवळ त्याचे तोंड काय त्याची रांड प्रसवली, त्याच्या माईला रांड म्हणले तुकाराम महाराज. वैष्णवचा भार त्याच्या दुरोचरणात आहे, धन्य त्याची माता आणि शुद्ध कुभयन ताकुळ यात. बघा, तांबारे म्हणले पण रोहिताचा सारखा वैष्णव आहे, तर त्याची माय बी शुद्ध, बापही शुद्ध, असं म्हणायचे कोणाला? तुकाराम महाराजांना सुद्धा. हा, म्हणून कुलात जन्मून, उच्च कुलात जन्मून जर नीच वृत्तीनं वागणं असेल तर त्या खानदानीला काय जाळावं का? ते व्यवहारात व्यवहार आहे, ठीक आहे, आणि ते व्यावहारिक लोक संबंध करतील सोयीपणाचा. खरे पारमार्थिक लोक त्याच्याशी संबंधही करत नाहीत ना, का करतात?
खरे माळकरी माणसं खऱ्या माळकरी खानदानी वारकरी असल्यावर खाटकाच्या घरी पोरी देते होय त्यावर नाव घेऊ नका. करणारही नाही आणि येणारही नाही. तरी नाव घेऊ नका. येतच नाही. मला एक जण पण आणलं होतं चांगल्या घरचं खाणार पेणार मागाच्या पोळ्याच्या वेळेला मी पहिले नावच काढलो. त्याचं पोळं त्याची जातं त्याची इस्टेट नाव कोणती गोष्टच करू नको. ती पोळी सुंदर असेल काहीच करू नको. माळकरी नाहीत ना ते माणसं नको. वाघाच्या गळ्यात शिळी काय म्हणायला ती वाघ आणि मी शिळी वाघाच्या गळ्याची शिळी नाही हे काय. अरे मग खानदानी नऊच असेल हो. आपल्या खानदानीच खानदान त्याची असेल त्याच्याबद्दल कोण काय म्हणायले. तरी पण आपला त्याचा सोयीसंबंध कसा होईल स्वभाव नाही का असले पाहिजे माणसं. आणि त्याशिवाय आनंदही नाही. बरं का हे साहेब लक्षात ठेवा. जशाला तसे लागले का लय प्रेम असतं त्या लोकांचे. नाही खरं सांगतो. पाहुणा तशाला तसा मिळावा आणि मग त्याचा आनंद बघावा. पिताडे असू दे नाही लबाड नाही मला. आमचा मामा दौलतराव म्हणायचा लबाड नाही मला. कवाई मी ऐकले पाहुणा आहे मुलीचा त्याचा मेवना म्हणजे आमचा काका पाहुणा आहे मुलीचा. पाहुण्याची उठबस करायला असं त्याला नटून त्या मुलीला जायचा. हा हे महत्वाचं आहे ना. हे जसं तसं ते मी करीत होत. माळकरी होत होते ते माळकरी होत पण ह्याची बरदास्त तशी करीत होती. काय बरं काय हे पाहुणे असले म्हणून त्याचं ते सगळं तडजोड मग तडजोड केल्यामुळे ते बरदास्त करायला कसा आहे पाहुणा लग्नाकडे जोड त्याची बरदास्त केली म्हणून जोड लागला. इथं आमच्या घरी पोळ्याशिवाय काय मिळायचं म्हणजे आम्हाला आमचं ते पटत नव्हतं. आमच्या वडिलांना द्यायला पटत नव्हतं त्याला. याचा अर्थ जोड जसा कसा त्याच्यात काही प्रेम असते. बरं माळकरी लागले जोड लागते की नाही त्याच आनंद वाटते. हा तशाच ते. मग मला काय म्हणायचंय जातीत तुम्ही जन्मले उच्च वर्णामध्ये जर कर्मणीच असेल तो शूद्र लक्षात आलं. आणि नीच जाती जरी जन्माला असला तुम्ही आणि कर्म उच्च असेल तर तुम्ही ब्राह्मण असा त्यातला अर्थ आहे हो. असा अर्थ आहे. म्हणून कैसा जाती शुद्ध. मग त्यांची जात कशी शुद्ध आहे बघा. चोखा वेळा हरिजन वंशात जन्म काय होते. हरिजन वंशात जन्म काय होते. हरिजन वंशात अहो देव त्यांना या शरीरानं जन्म मिळाला हरिजन वंशामध्ये. ते तर का मिळाला महाराज त्याचं कारण आहे ते की भक्त कोटी जन्म नाही आणि देव कळत नाही म्हणजे अवघड महाराज आपल्याला काय कळत. राम अवतारातला निळ नावाचा भांडण रामायणामध्ये है ना. नळ निळ जांबुवंत मला वाटते सुग्रीवाची मंत्री काय की कोणाचे मंत्री किती प्रधान सुग्रीवाचे कोणते हा हे सुग्रीवाचे प्रधान आहेत पेटेंट. ज्यावेळेस ते हद्दपार होता सुग्रीव वालीने त्याला हद्दपार केलं ना. वालीनं त्याचं खट केलं भावाचं त्याची बायको जिने घेतली काढून त्या वालीनं आणि गावाच्या बाहेर मागून दिलं. नगर निर्याण म्हणजे हद्दपार. गावात यायचं नाही आमच्या. महाराज भांडण केलं त्याला मारित होता पण ते ऋष्यमुख पर्वतावर राहत होता तो शिव. आणि ऋष्यमुख पर्वतावर वाली जात नव्हतं. तिथं शाप होता मातंगानं एकबार तुमच्या वाळीनं दुधुंगी नावाचा दैत्य मारला होता. कोणता दुधुंगी. वाळी लय ताकदबाज होता आणि तितकीच ताकद सुग्रीवात होती. फक्त याच्या गळ्यात माळ जास्त होती. कश्यप दत्त वळत दत्त माळा. त्या माळेमुळं वाळे ऐकत नव्हतं. सुग्रीवाची ताकद काही कमी नव्हती पण ती वरदान त्याला होती. पण वालीने एकबार दुधुंगी मारला आणि ते मारता मारता त्याचं रक्त त्या ऋषीच्या ऋष्यमुख पर्वतावर ऋषी राहत होते मातंग त्याच्या अंगावर ते रक्त ऋषीच्या. मग ऋषीला राग आला
ऋषी म्हणले या पवित्र रक्त ह्या दैत्याचं माझ्या अंगावर पडले, ह्या वाळीनं मोठपणा केला, वाळी जुमार जरी ते येईल त्या ऋषी मग पर्वतावर तो मरून जाईल असा शाप. आणि त्या शापामुळे वाळीस त्या पर्वतावर येत नाही. आणि म्हणून सुग्रीवाला त्या पर्वतावर राहायला चान्स होता. तिथं राहायला जेव्हा येत नाही म्हणजे चौगण प्रधान सुग्रीव तिथंच राहतो त्याच पर्वतावर. लक्षात आलं? असं असं त्या पर्वतावर राहतो तिथे. आणि तिथे त्यापैकी एक नीळ नावाचा वानर, नीळ नळ नीळ, तुम्हाला वाटते नीळ सेनापती आहे. हो राम सैन्याचा सगळे सुग्रीव सैन्याचा सेनापती कोण होता? मिळेल. नीळ आहे, सेनापती नीळ आहे हे लक्षात ठेवा. आणि नळानं सेतू बांधलाय. सेतू बांधलेला कोण आहे? नळ. आणि सेनापती त्या सैन्याचा कोण आहे? नीळ. ते कृष्णावतारात नीळ अवतरला, कृष्णावतारात. आणि त्या नीळ नावाच्या वानराला कृष्ण कळला नाही. म्हणजे आपला रामच आहे हे कृष्ण, म्हणजे रामानंच कृष्ण अवतार घेतलाय हे त्याच्या डोक्यात नाही आलं, नाही डोक्यात आलं. आणि कृष्ण भक्ती करणाऱ्याची याची भेट झाली निळाची. भगवान ब्रह्मांड नायक कृष्ण परमात्मा राजा विराज भगवान असे कृष्ण परमात्मा आणि रामाची अवतार आहे. ते म्हणला भक्त, हे म्हणला काय मूर्खासारखं बोलतो, आमचा राम कोण होता? मर्यादा पुरुषोत्तम. एकच बायको, तर एकच बायको चोरून नेली, 14 महिने राक्षसाच्या मंदिर राहिली तरी कलंक नाही लावून घेतला. परस्त्री संघ तरी कोणाकडे नाही कोणा परस्त्रीच्या पाहिलं. पुन्हा जंगलात नेऊन सोडली कोण? सीता. तिथे कितीही योग जन्मभर झाला तरी अनाचारानं वागले नाही का? दुसऱ्या परस्त्रीशी स्पर्श केला का रामानं? त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणते. म्हणला रामाला, रामाचं वागणं लय निर्मळ होतं महाराज, आणि होतं बी निर्मळ. असं त्या निळाला भूषण. कृष्ण काय बोलतो म्हणला? अहो त्याचा चार चोर शिंदळ आहे. कोण? लोणी चोरून खाल्लं त्यानं लहानपणी सगळं. ह्या सगळ्या गोकुळच्या योषिता, ह्या गवळणी हे असा भ्रष्टाचार करणारा कृष्ण, ते रामाची सरी पावत असते का त्याला? कोण म्हणायला? राम कुंकड, कृष्ण कुंकड असं म्हणायचे हो त्याला. अरे काय बोलतो म्हणला तू असं? महाराज एवढी ही निंदा. आता खरंच महाराज कृष्ण जर व्यभिचारी असता तर हे यमुना माय तू वाट दे, जे ब्रह्मचारी असेल तर असं सांगितलं बायकायला. आणि बायकायचा समजल्या उच्चारल्यावर वाट दिली होती की नव्हती दिली? नाही, यमुनेनं वाट दिली की नाही? मग यमुना दोघी घेऊ सांगा बरं. याचा अर्थ भोग भोगोनी ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. तू का म्हणे नटधारी? भोगो भोगोनी ब्रह्मचारी. असा प्रश्न आहे. हे कोणाला नाही कळाला. मर्यादा पुरुषोत्तम राम जरी असतील तर त्या वागण्याला राम कंटाळले हो. तुम्ही बघा रामायणाच्या उत्तरकांडाच्या शेवटच्या अध्यायामध्ये, उत्तरकांडाचा शेवटचा अध्याय म्हणजे संपूर्ण रामायणाचं संग्रह भावार्थ रामायण, त्या शेवटच्या अध्यायामध्ये गौबा महाराजांनी स्पष्ट सांगितलं, अरे एक पत्नी, एक वचनी, एक वाणी हे जे व्रत वैकल्य याचा वीट आला. म्हणला लय कटाळा आला, लय बारकाईनं वागावं महाराज. सोपं नाही वागणं, नाही कक्षेत वागणं सोपं आहे चाकोरी. त्या व्रत वैकल्याचा धरुणी विट अवतार धरीला अतिश्रेष्ठ. कोण म्हणले? गावबा महाराज. बघा बघा की रामायणातल्या ओव्या, हे रामायणातल्या ओव्या. व्रत वैकल्याचा धरुणी विट अवतार धरीला अतिश्रेष्ठ. मग रामापेक्षा श्रेष्ठ अवतार म्हणले की नाही गावबा महाराज तिथे रामायणात? पुढचा अवतार श्रेष्ठ धरला म्हणजे कृष्ण अवतार. आणि मग असा कृष्ण असताना यानं निंदा केली. कोणी? निळानं. आणि मग निळानं निंदा केली आणि म्हणून देव म्हणले माझी निंदा केली तुला मी कळ. मग अवतार व्हायचा राहिला होता, अवतारच पुढे राहिला आधीच कशी निंदा झाली? कृष्ण अवतारात निळ होता. हा या मी म्हणलं रामायणाच्या ह्याच्यात नाही तुम्हाला वाटले का निळ म्हणजे रामायणात संपला? म्हणजे रामायण म्हणजे रामकालीनच होता असं तुमच्या मतात आहे का? असं नाही महाराज. कुस्ती खेळली ते तर दुसरा अवतार घेऊन खेळली हो. पण दुसरा एक होता, इकडे बघा
लक्षात राहा. महेंद्र दिवीत आगावपणा करू लागले. रामायणातले महेंद्र दिवीत हे कृष्ण अवतारात होते वानर, ते दोघं. आणि बळराम दादा यमुनेत पोहू लागले असं वर्णन आहे भागवतामध्ये. आणि यमुनेत पोहू लागले बळराम दादा पोहायला मी शेवरी झाडावरून आगावपणा करायचे. पाणी अंगावर टाक, कालीट कर, फाटी मोडून टाक. बळराम दादाला राग आला, त्यातला एक वानर मारूनच टाकला. ते रामायणातलेच महेंद्र दिवीत होते. म्हणजे रामायणातले हे नीळ हे ते पुढे वानर होते. हे का होते. हे तुमचा नीळ नावाचा वानर कृष्ण अवतारात होता, नीळ रूपानच होता. आणि त्याला निंदा केली. कोणी? रामायणामध्ये निंदा करायला, राम अवतारामध्येच निंदा करायला घ्यायची म्हणलं मी. नाही. कृष्ण अवतार झाल्यावर कृष्णाचं वर्णन कृष्ण भक्त करू लागला. यानं निंदा केली. आणि यानं निंदा केल्यामुळे कृष्ण परमात्मा म्हणजे थांब आता कलियुगात मी पांडुरंग होणार होते, म्हणजे मी पंढरपूरला येणार आहे. आणि तुला तिथं अवतार घ्यावा लागेल. त्यावेळेला मात्र हरिजन वंशात जन्माला घालतो, चांगल्या वंशात जन्माला घालीत नाही तुला. का? या निंदे म्हणले देव. म्हणून देवानं हरिजनाच्या वंशात भगवत भक्ताला अवतार. मग चोखामेला त्या वंशात जन्माला गेले. आणि त्या वंशात जन्माला जाऊन भगवंताची भक्ती केली. फक्त इतकंच म्हणले मात्र, मी तो यातीहीन महाळ, मी तो यातीहीन स्वतः अभंगात म्हणले. पूर्वी निळाचा अवतार. पूर्वी कोणाचा अवतार आहे? निळ नावाच्या वानराचा अवतार आहे. कृष्णनिंदा घडली होती म्हणून महार जन्म प्राप्ती. मला कृष्णाची निंदा घडली आणि म्हणून महार वंशात जन्माला जावं लागलं. चोखा म्हणे विटाळ तर आम्हा पूर्वीचे हे फळ. आम्हाला विटाळ आहे का आमच्या देहाला? तर ते पूर्वीचं फळ आहे असं म्हणले. त्या वंशात जन्माला जरी घातलं असलं देवानं तरी त्याची जात शुद्ध आहे. कोणाची? चोखा मेला शुद्ध. तेच नाही, त्याची बायको शुद्ध. त्याच्या बायको नाव सोयराबाई ना. आणि त्याच्या मुलाचं नाव, त्याच्या बहिणीचं नाव निर्मळा. हा. आणि त्याच्या निर्मळाच्या नवऱ्याचं नाव बंका. वंका. वंका. चोखा मेळा वंका जातीचे महार. आणि त्याची सर्वेश्वर ऐके ऐकून मला ओळीच्या अभंगात चोखा मेळा वंका गुंतणीचं काही त्या अभंगात. मग वंका निर्मळेचा नवरा आहे. चोखा मेळाचा शिष्य आहे. चोखा मेळा शिष्य नामदेवराय. आणि नामदेवरायचे गुरु कोण? तर विश्वभा स्वामीचे गुरु मुक्ताबाईचे गुरु ज्ञानोबा. कोणती परंपरा ही? नाथ परंपरा. ज्ञानोबरायचा शिष्य आहे ना मुक्ताबाई. आणि मुक्ताबाईचा शिष्य कोण? विश्वभासाठी खेचर स्वामी. खेचर स्वामीचा शिष्य नामदेवाचा शिष्य चोखा मेळा. आणि चोखा मेळाचा शिष्य वंका महार. त्याचा मेवणा मेहून पुरीचा. आणि निर्मळा नावाची बहीण होती. हे सगळी खानदान शुद्ध आहे. जरी हरिजन वंशात. म्हणूनच त्यांना म्हणावं लागलं. चोखा मेल्याची निंदा करणारे जे लोक होते त्यांना ते म्हणले काय बघता वरल्या रंगाला बोलले तुम्ही. ऊस डोंगा पहिलं नाही डोंगा. अरे ऊस वाकलाय र, पण मधला रस वाकला नाही. बरोबर आहे की? काय भुलनाशी वरल्या रंगा नदी डोंगी पण ना जेल नोय डोंगा. शुद्ध उभयंता कोया. असे शुद्ध लोक. जातीकडे बघूच ना त्या संतांनी. तुझ्यावरही ज्याचे मन तो दर्शन दे. तुझ्यावर ज्याचं मन आहे त्याचं मला दर्शन दे. आणि त्याची जात कैसी जाती शुद्ध भाव. त्यांची जात कशी शुद्ध आहे. हो. आणि भाव कसा शुद्ध आहे. भाव शब्दाची व्याख्या परमार्थाला आपण भाव आहे ना. प्रचलित शब्द आहे सतत आपण भावच म्हणतो त्या. आणि देवावर भाव नाही. देवा पाही नाही भाव. भक्ती वरी वरी वाव. समर्पिला नाही जीव तरी तो जाणावे विचार. असं वर्णन भावाचं पुष्कळ आहे की भावळे आकळे रवी नकळे करतळी आवळे त्याचा हरी. पुष्कळ भावाबद्दल वर्णन. भाविकाचे काज अंगे देव करी. भावच म्हणतात त्याला. भाव देवा कारणे भाव तस्मात. मग भाव म्हणजे काय? काय
प्रेम नसतो प्रथमावस्था भाव इति उच्यते बुधे. शास्त्रकारांना भाव शब्दाची व्याख्या ती केलेली आहे. प्रेम नसतो प्रथमावस्था, प्रेम नसतो प्रथमावस्था. अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होणं देवाविषयी काय भाव इति उच्यते बुधे. शहाणे माणसं त्याला भाव म्हणतात. बुधे हे उच्यते नाम म्हणतात. काय बुधे म्हणजे कोण? बुधे श्रेष्ठ ज्ञानी लोक, श्रेष्ठ लोक त्याला भाव म्हणतात. म्हणजे अंतकरणात देवाविषयी प्रेम असणं त्याला काय म्हणतात? भाव. अहो देवा प्रेम आहे, देवा भाव. बायको प्रेम आहे, बायको भाव. सारी काही नाही. मित्रावर प्रेम आहे तर भावच ना. आपला मित्रावर प्रेम आहे, काय झालं आहे? भाव नाही. आमचा त्यांचा खूप भाव आहे. लक्षात राहत नाही. भाव, विश्वास, प्रेम पर्यायी शब्द वाचित जरी असले तर मला वाटते समानार्थी शब्द आहे की आता त्यातला थोडा फरक येईल, पण समानार्थी शब्द आहे. पण आता भगवंताविषयी प्रेम ज्याच्या अंतकरणात आहे आणि त्याला म्हणतात भाव. बरोबर आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे आम्ही भाव केला बळी. तुका म्हणे आम्ही भाव केला बळी. न कळता खळी दुसरा देव. त्या खळायला कळालं नाही म्हणजे म्हणून देवाची दोष केला. मूर्तीचे निंदक लोक नाही का आर्य समाजी, त्याच्या उपयोग काढून गया. तुकारामाच्या काळात होती काय की मूर्ती निंदक म्हणजे मूर्तीचा द्वेष करणारे, मूर्तीची निंदा करणारे, मूर्तीला न मानणारे असे लोक आर्य समाजी आता आहेत. आणि त्या काळात असतील कोणी विचारे तर ते खरं तर मला वाटतं ते दयानंद सरस्वती पासूनच धर्म झाला मोठा. आर्य समाज धर्म कवात आहे. त्याच्या अगोदर आर्य म्हणून काही विशेष असा वेगळा धर्म नव्हता. पण ते दयानंद सरस्वती जन्मले गुजरातला. गुजरात मला वाटतं टंकारा जिल्ह्यात त्यांचा टंकारा गावी काहीतरी जन्म झाला. दयानंद सरस्वती आर्य समाजाचे प्रवर्तक ऐकण्यात आहे की नाही? हा 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 इतिहास होते ते. याज्ञिक होते ते, अग्निहोत्र येत आणि ते टंकारा जिल्ह्याचे म्हणजे गुजरात प्रांतामध्ये आणि आर्य समाजाचे प्रवर्तक आहेत. तर त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. मूर्तीचा द्वेष केला आणि ते वेदाला मानतात. ते वेद मानतात, त्रयत्वाद मानतात. आमचा त्यांचा फरक येतो. ते आम्ही अद्वैतवादी, ते त्रयत्वादी आहेत. कोणी द्वैतवादी आहेत, पण ते त्रयत्वादी आहेत. असो त्याला आपल्याला जात बसायची गरज नाही. तर ते आद्य ते मूर्तीला नापसंत म्हणणारे, ते मूर्तीपूजन त्यांना मान्य. मग असेही काही तुकारामाच्या काळ आहे. दयानंद मागवले, तुकारामाच्या खूप मागवले. पण तुकारामाच्या काळातही मूर्तीचा निषेध करणारे काही लोक असतीलच ना. म्हणूनच अभंगातला असं त्यांनी ते. तर त्याच्यामध्ये आम्ही भाव केला बळी म्हणे. भगवान सर्वव्यापी आहे तर मूर्तीत का नाही? सर्वव्यापी परमात्मा असेल होय मानिका. तुम्ही म्हणता ना विठू भरला असा बाह्य, मग त्यामुळे मग काय करायचं? ह्या मग मूर्तीत ह्या लाकडात नाही का? इथं देव नाही का? असं कसं शक्य आहे? देवाची व्यापकता आणि निरपेक्ष म्हणा. आणि मग असा व्यापक देव असून तुम्ही इथं मूर्तीत नाही म्हणता का? मग असं म्हणा गेले ते काय म्हणतात, मग ह्याच्यात पाया पडा नाही फुलाच्या फुटूच्या पाया काय पडायचे? फुटूच्या पाया पडणं किंवा दगडाच्या मूर्तीच्या पाया पडल्यापेक्षा ह्याच्यात पडा ना. असे कोण म्हणते असे बोलू देत नाही. असं प्राणी असे दैव कैसे तेन देखती म्हणे. बघा होई मारवे काय की नाही? नाही लागले का नाही हनुमानराव? ढकने का औषध घ्या. नाही मी नाही असं ठिकाण आहे का अर्जुन दाखव. पण प्राणी असे दैव कैसे रजे कटी माते अश्रद्ध दाना पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्य माम निवर्तनते मृत्यू संसार वटमणी. त्याच्या अगोदरच्या श्लोकातले महाराज काय सांगावं तुम्हाला? मी नाही असं ठिकाण आहे काय? सर्व ठिकाणी मी व्यापक आहे. मला हे म्हणायचंय एक लक्षात आलं की नाही? ते तुकारामाच्या भाव
तुकाराम महाराज म्हणले आम्ही भाव बळी केलाय आणि म्हणून जिथं आमचा भाव असेल तिथं देव आहे आम्हाला. भावातच देव आहे ना. मग भाव शब्द म्हणजे प्रेम. मग देवाविषयी प्रेम असणं गरजेचं आहे. म्हणून तुकाराम महाराज इथं म्हणतात कैसा जाती शुद्ध भाव. शुद्ध भाव का म्हणतात सांगतो तुम्हाला. आपला भाव आहे बायकोवर आहे ना, मित्रावर, मुलावर, पैशावर, इस्टेटवर आहे की नाही आपलं प्रेम, आपला भाव आहे की नाही. पण शुद्ध आहे की अशुद्ध आहे? हा कशावरून? सांगतो देवावर भाव शुद्ध ऐका त्याला नाही म्हणत. निर्विषय आणि सविषय. आपण बायको प्रेम करतो पण आपल्यासाठी का तिच्यासाठी? बरोबर आहे ना. हा त्याच्यात स्वार्थ आला की नाही आपला? स्वार्थ आला का राहिला? आणि मग ते स्वार्थाची जर भंगारी कधी कधी झाली आणि होत असेल तर आपला भाव तिथं राहते का पुन्हा? आपल्यापाशी एखादा मुलगा आहे, आपण त्या मुलावर प्रेम करतो का? ते ऐकत आहे म्हणून. पोरगा ऐकणं गेल्या मग राहते का आपलं प्रेम त्याच्यावर? मग राग येतो की नाही? आणि मायबाप शाप देत नाही का मग राग? हा तसंच व्हायला पाहिजे. याला बरं झालं अडकिलं इतकी तयारी की म्हणायची बाप दुश्मन होती किंवा त्या विरुद्ध गेल्यावर नाही होत. हा होय सर ठोकल्या पोरगा ऐकलं नाही पोरग मग म्हणजे बरं झालं की दिली तसं पाहिजे असं म्हणते बाप मी. हो याचा अर्थ आपला भाव शुद्ध नाही म्हणा, सविषय भाव. कसा भाव आहे आपला? सविषय भाव आहे. भाव निर्विषय नाही. भाव सविषय असल्यामुळं अशुद्ध भाव आहे आपला. म्हणजे आपला स्वार्थ साधत नसेल तर आपण त्या व्यक्तीवर त्या वस्तूवर प्रेम करत नाही. बरोबर आहे ना. अनुकूल सगळं असेल तर प्रीती. पण अनुकूल विषयात बरं काय अनुकूल विषय जर प्रतिकूल झाला तर त्यात द्वेष निर्माण होतो. अनुकूल विषय झाला तर त्याच्यातून राग निर्माण होतो. राग नाम प्रीती. अनुकूल विषय ना त्याबद्दल बरं काय राग निर्माण होतो. आणि विषय प्रतिकूल झाला तर त्या विषयाबद्दल द्वेष निर्माण होतो. लक्षात आलं की नाही? आपल्याला एखादा माणूस काम ऐकणं गेल्यावर राग येते की नाही? तर नाही येते की नाही? आणि काम ऐकू लागल्यावर म्हणजे तुमच्या मनासारखा विषय अनुकूल झाला भास्कर त्याच्यानंतर राग येत नाही मला. आपल्या मनासारखा विषय झाला की आपण प्रीती करतो आणि आपल्या मनासारखा विषय नाही झाला की आपण त्याचा द्वेष करतो. मग आपला भाव शुद्ध की अशुद्ध? अशुद्ध. आणि या महात्म्यांचा भाव शुद्ध आहे. महाराज तारी अथवा तारी मारायचे कमाल पण कधी देवाचा द्वेष केला नाही असं नाही. कधीही करणार मला द्वेष. तुम्ही बघा आणखी किती संकट त्याच्यावर आले मनावर. हो आणि त्यानं संकट घातलेली मुलं काय त्या वेळेला कीर्ती वाढविण्यासाठी. आता तुकाराम महाराज कीर्तन करायचं. मग तुकाराम महाराज कीर्तन करू लागल्यावर मग आता त्या आईमध्ये लेकरू मारू नये. कासारने ते लेकरू कासारी त्याचा भक्त होता ते शिवजी कासार. ते रोज टाळा वाजवित होता महाराज कीर्तन. आता ते दिवस माळवला की एकच त्याला ना भजनाला जायचे महाराज. कुठं होईल जास्तच ज्ञान गावून वाटत आई पहिल्या म्हणजे काय आले काय मग तुम्हाला घासत लागला नाही का मला लहानपणी मला असा द्या बघायला मला नाही काय का म्हणते त्या गावाला हिंडायचं. हो लय भजणार महाराज. दिवस मला वाटायचं कुठे भजणार पण ते आमचं फोर सीटर येणार
ते खरं काय आहे? बरं शिवजीचा तसा नव्हता. आपले महाराज कीर्तन महाराज तसा होता. कोणता? तुकाराम महाराज. या ठिकाणी कीर्तन आहे, पत्रिका आणि हे छापणं ते प्रचारण ते काय. उद्याचं कीर्तन कुठे आहे? महाराज म्हणायचे वैकुंठा. कुठे मला काय हाणून घेऊ का सांगा. बायकोला विचारलं तरी महाराज होता. महाराज स्वभावच होता तसा. महाराज जे व्हायचं म्हणायचं नवीन माझ्या कुठं जायचं वैकुंठाला. असं धाबात गाय झाल्यावर ती म्हणली हे म्हणतच नको. म्हणजे हटकायचं नाही. कुठं जायचंय? कुठे गेलं तर वैकुंठा. आज कोणी जरी म्हणलं उद्या कीर्तन कुठे आहे? वैकुंठा. शेवटला तसंच झालं काही वैकुंठ चालू रोजच वैकुंठ चाललाय. हा त्याच्यावर झालं धोका बसला. रोजच वैकुंठाला जात आहे आणि आज मी वैकुंठाला चाललंय म्हणली होती मला. चल वैकुंठाला जाते तर ती म्हणजे रोजच वैकुंठाला जाते ते जाऊया. अशी भानगड आहे. मग आता सांगा शिवजी कसा भजनाला यायचा दिवस माळवला की जास्तच उपरनं टाकलं खाल्यावर डाळ घेतला निघाला. बायकोने विचारलं माझ्या कुठे जायचंय? ते कीर्तन जायचं महाराजाच्या. मला हटकी जाऊ नको म्हणा. एक दिवशी पोरात पोट दुखला दिवस म्हणून पोट तिथं दुखायला तळमळ 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 तळमळ. ती म्हणली माय लेट पोलेखात पोट दुखायला राहतात जाते नाही आणि काय औषध उपचार कुठून काय करावं कसं आता कसं करावं कोण्या वयाला राहतात कुठं बोलू मी लेकरू तुम्ही काय रे आणि तुम्ही आजच्या दिवस भजनाला. ते काय आपल्यासारखा भजन्या होता नद्या आपल्यासारखा अर्ध्या वाटेतून वापस येते. आपले भजने नदी वापस येते. आपल्या भजनात तर भजने आहेत आणि नदी बैलात काहीच फरक नाही. पाटलाच्या वाड्याला म्हणलं की गुबू 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 वाजलं की त्यांना म्हणून हा दिवशी आपलं तसं का आपलं. ते म्हणला मी इथं राहिल्यावर का तू लेकरू वाचणार आहे का तू ये बघा. अशी भाषा काय बोलत कासारी. मग कासारी दाड होती पण काय तिला खरचुशीवर आला म्हणा तुकाराम महाराज यानं वाटून गेले आणि महाराज बिघडत त्यात बायका पुन्हा. नवरा महाराज आणि तो महाराज अशा मेल्यानं वाटोळ केलं माझ्या नवऱ्याला गेलं गेला की बोंबलं असं तरी. आणि निम्या रात्राच्या कीर्तन चालू झालं. कीर्तन निम्या रात्र महाराज कीर्तन 9ला सुरू व्हायचं. ह्या कीर्तन हे ते रात्राच्या 12ला जीव. आता जीव गेल्यावर लेकरू मेले गळा काढला का माय येते. बोटाला बाया जमा झाल्या त्यामुळे माय आणि काय लेकरू होतं दिवस मला चांगलं आणि कसं काय झालं असं तसं. आणि नवरा कुठे गेला तर त्या म्हणल्या माय गेला की त्या येड्या टोक्याच्या कीर्तनाला त्या मेलेनं तिकडे गेले. ह्याला मेलेला हे मेला येला झाला त्या मेलं तेव्हा असं त्या जेवढे का झाली ती माय म्हणजे त्याला पुराय खायची कोणला त्या टोक्याला पुराय खायची असं यानं लावून दिलं आणि हे म्हणजे बोल आणि ठाकीर तुला नेऊन असं म्हणली ती कासानीला ह्या शेजारीनं लावून दिलं आणि कासानीनं ऐकलं पटलं. 4-5 वर्षाचं गावलं होतं घेतलं खांद्यावर आणि गेली कीर्तनात तुकाराम महाराज लावून लागले बरं काय ते मुळत टाकलं म्हणजे मेल्या हे लेकरू भरून दे हे आणि मग कीर्तन कर. आता महाराज पळून गेला अशी म्हणाली काय गरम झाली महाराज तिथे तळपायच्या का मस्त करायला फार फार तुकाराम महाराज एक शिवजी कासार होता तिथं ते ताल घेऊन उभा. त्याला राग आला की आवा इथं लेकरू घेऊन मी होतं काय आली मरायला माझ्या गुरुला त्रास झाला टाळच घालणं असं म्हणून लागला तिला. तुकाराम महाराज म्हणे नको 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 जिथे पिढे बाळ प्राण ते तिथं लेकरू मेले म्हणले तिला काटू नको काटू नको तिथे लेकरू मेले ना म्हणून ती रडणार ना. अरे थांब थांब शिवजी. मग तुकाराम महाराज म्हणजे तुम्ही शांत व्हा बाई तुम्ही शांत बसा शांत सगळी शांत झाली आणि देवाला म्हणाले तुला हे हिचं लेकरू मारायला अहो काळाच आहे काळ तू देवा हा आणि मग असं तो करावं का बरं. आणि कीर्तनातच कसं लेकरून मिळाला गावाला दिवसा मारला असतं तर शिवजी तिथं पुरून घेत होता इथं राहता काय येत होता तो असं का केलं. देवाला महाराज देव कारणा देऊन सांगू लागले तुम्ही उठ म्हणाले तो देवाला कारणा देऊन सांगितलं आणि तुकाराम महाराज म्हणले एक बार कुंडली म्हणा. सगळ्यांना कुंडली म्हणली आणि एक बार कुंडली म्हणली सगळ्यांना जल्लोषात की लगेच तुकाराम महाराज म्हणले बाळा उठ म्हणले उठून म्हणले
आणि मग तिथे लेकरू जिवंत केलं. मग देव तुकाराम महाराज देवाला म्हणाले, देवा तू असा का करतोस र? तर ते म्हणे मुद्दामच करतो. ते म्हणे मुद्दाम का ते आम्हाला म्हणजे आमचं तुला देखवत नाही का? हे केलेलं जसं सांग बाबा काही नाही म्हणले, तुझी कीर्ती वाढवण्यामुळे केलं. तिचं लेकरू मारलं नसतं तर ते कीर्तनात आलीच नव्हती. आणि कीर्तनात आणून तू उठ म्हणला की उठलं. याचा अर्थ कीर्ती कोणाची वाढली? तुझी कीर्ती वाढविण्यामुळं मी हे असे नाटक करतोय. वास्तविक मला ह्याच्यात काही स्वार्थ नाही. असा मग असा प्रतिकूल जरी देव झाला कधी कधी, तरी यांच्या मनात द्वेष निर्माण झाला का देवाविषयी? प्रेम कायमच राहिलं. म्हणजे असं असल्यामुळं त्यांच्या देवाकडून त्यांना आपत्ती आल्या, गरिबी आल्या, दरिद्री, आपण तर म्हणतोच ना, काय उपयोग इतकी भक्ती करून करता करता दिवस कुठं होता कुठं गेला. कुठं दिवस म्हणजे कोणता काळ बघा. तेव्हा बापाच्या काळात 2 अवतार होते, एक टाळ कुठायला लागला की बरबादी झाली. झालं. मग असा प्रतिकूल विषय गेल्यावर आपला देवावर भाव राहताय का? होय ना. मग काय म्हणतो आपण, काय मध्ये त्या देव देव करण्यावर किंवा कोण तुम्ही गेली जाऊ दे. होय कोण देव मला म्हणतो की नाही? हा महाराष्ट्र मधात पण महिनाभर भजनाला आहे ना गेली. मी जाऊन ढोलकीला घरी जाऊन तुम्हाला काय सांगा आता झालं का नाही? हे कोणी मला गेलं झालं. तुम्हाला समोर बोलायलो समोर हे भजन्या तुमचा. हा म्हातारीला झालं ते काय अरे बाबा ते किडण्या खराब झाल्या म्हातारीच्या. आणि किडण्या खराब झाल्या महाराजांना धाक घेतला. आता म्हातारी राहत असं मनात वाटलं की म्हातारीनं तितकं ध्यान घेतला नाही. मला बोलली म्हशीची मालकी तसं हे काम आहे. बाई ध्यान घ्यायला आणि तुला ध्यान घ्यायला असं मला बाईनं सांगितलं. मी बोलायला गेलो बाईला. हा मी कोणी मला गेल्यासारखं बाईसारखं घरी कधी बघायला तुम्ही जा भजनाला. मला लोकांनी सांगितलं महाराज कोणी मला भजनाला गेले घरी बघायला. कोरोनाचा काळ होता नाही नाही त्याच घेतला महाराज. विषय प्रतिकूल गेला की देव सुटला. 15 ते 3 वेळा भजनाला नाही. भजन्या लोक म्हणून भजनाला देणार कोणी मला का बायकोचं दुखायला मला दुखत असतं. मग त्याचं काय आता बायकोचं दुखत असेल देवाला आला असेल त्याला नशिबाला आले खेटावं लागलं. पण भजन तर सोडायचं म्हणून एकबार बोलायला तो बायला बोललो तर त्या म्हणजे महाराज खरंच तेव्हा का आता झालंय म्हणजे लोक खरं किडण्या तपासलं म्हणल्या किडण्या खराब झाल्यात म्हणायचे डॉक्टर. पण आज सुद्धा म्हणले आता पण त्याचं काय असतं आता नशिबाला आल्यावर खेटावं लागेल. पण हे सुरू गेलं करायचं म्हणजे म्हणले का नाही समोर विचारा हेच अवघड प्रश्न होता. अरे बाबा आपल्याला विषय काय आपल्या मनासारखा नाही झाला, अनुकूल नाही झाला की आपण देऊ. पण त्या लोकांचं काही संकट एवढ्या हो वरे आकाश वर पड पाय ब्रह्मगोळ भंगा जाय वरवान त्रिभुवन खाय बरी तुझीच वास पाहे का विठोबा न करे आणि काचा पांगिडा नामधारक तुला ध्यान केला. हे रामदास महाराज होते. असा भाव आहे तुकोबाराय नामदेवराय हे रामदास महाराज एकनाथ महाराज आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर मोतीराम महाराज या लोकांचा असा भाव होता. हा असा भाव असल्यामुळं त्या भावाचं नाव आहे शुद्ध भाव. आणि आपला भाव अशुद्ध भाव. जरी भाव देवा थोडाफार असेल आपला तर शुद्ध आहे का अशुद्ध आहे? अशुद्ध आहे. आणि त्याचा भाव कैसा जाती शुद्ध भाव एम संपला